नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. So now in this video we are going to learn one of the most important lesson in your English book, which is Be Smart, that always inspire everyone to set a goal in our life and do all the actions according to the goal that we have decided. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जो लेसन आहे, आता जो पाठ आहे आपला बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना, हा खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, की जो आपल्याला अतिशय आपण काय म्हणतो एक प्रेरणादायक आहे, की जो आपल्याला प्रेरित करतो. एखाद्या ध्येयाचं आपल्या जीवनामध्ये ध्येयाचं काय महत्व असतं आणि एखादं ध्येय आपण जर आपल्या जीवनामध्ये ठेवलं, सेट केलं, तर त्यानुसार वाटचाल करणं किती महत्वाचं असतं. नाहीतर कधी कधी काय करतो आपण, एखादं ध्येय ठरवतो आणि आपल्या कृती मात्र त्या ध्येयाला साजेशी अजिबात होत नाहीत किंवा अजिबातच होतच नाहीत. मग तेव्हा ते ध्येय ठेवून देखील काही कामाचं नसतं. तर मग हा जो पाठ आहे तो आपण ध्येय कशा प्रकारची ठेवली पाहिजे, एखादं ध्येय निश्चित करताना, सेट करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्याची कालमर्यादा काय असली पाहिजे, ज्या ज्या काही गोष्टी एक ध्येय ठरवताना आपल्याला अत्यावश्यक असतात, विचारात घ्याव्या लागतात, त्याची संपूर्ण अतिशय सुस्पष्ट अशी मीमांसा या पाठामध्ये केलेली आहे. तर याच्या ज्या काही दुसऱ्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज असतील किंवा इंग्लिश वर्कशॉप, ज्या काही लँग्वेज रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतील, त्यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तर मग आजच्या या लेसन मध्ये आपण बी स्मार्ट या पाठाकडे वळूया. चला तर मग पाठाला आपण सुरुवात करूया. बी स्मार्ट. तर बी स्मार्ट म्हणजे यशस्वी बना. तर बी स्मार्ट म्हणजे काय, तर यशस्वी बना. तर मित्रांनो काय करा, की यशस्वी स्मार्ट दिसण्यापेक्षा स्मार्ट बनलं पाहिजे. स्मार्ट बनलं पाहिजे दिसण्यापेक्षा आपल्या स्मार्ट बनण्याला आपल्या जीवनामध्ये अधिक महत्व आहे. तर मग हा लेसन ऍक्च्युअल काय सांगतो, तर आपल्याला यातून काय घेता येते तर आपण पाहूया. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. पहिलीच ओळ अतिशय आपल्याला खूप काही सांगून जाते. काय तर चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. जे क्रीडा स्पर्धेतील जे काही विजेते असतात, विनर असतात, ते व्यायामशाळेत तयार होत नाहीत, ते व्यायामशाळेत बनत नाहीत, की नुसती व्यायामशाळेमध्ये जाऊन कोणत्या क्रीडा स्पर्धांचे विजेते तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग कुठून तयार होतात? Champions are made from something. They have deep inside them a desire, a dream, a vision. हे जे विजेते असतात, हे जे क्रीडा स्पर्धेतील जे विजेते असतात, ते कशापासून तयार होतात? ते त्यांच्यामध्ये असलेल्या, त्यांच्यामध्येच असलेल्या, त्यांच्यामध्ये खोलवर रुतलेल्या असलेल्या काही गोष्टीमुळे निर्माण होतात. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? अ डिझायर, एक दृढ इच्छा, विजन, दूरदृष्टी, आणि त्यांनी त्यांच्या उराशी बाळगलेलं एक स्वप्न. ह्या ज्या तीन गोष्टी त्यांच्या आतमध्ये ज्या रुजलेल्या असतात, खोल रुजलेल्या असतात, ह्या तीन गोष्टीतूनच एखादा विजेता काय होतो, तयार होतो. दे हॅव द स्किल अँड द विल. सगळ्यात महत्वाचं काय, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, की त्यांच्यामध्ये कौशल्य व या इच्छाशक्ती, कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे. पुढे काय म्हणतात बघा, की बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण एक गोष्ट, ह्या दोन्ही गोष्टी असणे अनिवार्य तर आहेच, पण या कौशल्याहूनही त्यांच्यामध्ये, त्या विजेत्यामध्ये, त्या खेळाडूमध्ये असलेली इच्छाशक्ती आहे ती बळकट असायला हवी. मग कधी कधी काय होते, एखादी गोष्ट करण्यामध्ये आपण निपुण असतो, आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो, चांगल्या आपल्याला गोष्टी लक्षात राहतात,
त्या गोष्टी करण्याचीच आपली मानसिकता नसते. म्हणूनच या ठिकाणी काय म्हटलंय की विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, की तुमच्या कौशल्यापेक्षाही तुमची जी इच्छाशक्ती आहे अधिक बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in a life. Successful professionals, की जे काही आतापर्यंत यशस्वी झालेले व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत. थ्राइव्ह म्हणजे काय? प्रॉस्पर, भरभराट. इन द सेम, अगदी ह्याच पद्धतीने अनेक व्यावसायिकांनी आपली भरभराट करून घेतलेले यशस्वी झालेले आहेत. We all have natural talents, की आपल्याकडे, आपल्या सर्वांकडे उपजत एक प्रकारचं बुद्धी कौशल्य असते. हे उपजत बुद्धी कौशल्य घेऊनच आपण जन्माला येतो. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. मग त्याच उपजत बुद्धी कौशल्याचा वापर करून जर आपण आयुष्यामध्ये ध्येय ठेवलं तर निश्चितच आपण एक दिवस आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपण एक ध्येय आपल्या जीवनामध्ये ठेवलेलं आहे, काहीतरी एक गोल निश्चित केलेला आहे, पण तो गोल ध्येय पूर्ण करण्यासाठी जर आपण कृतीच नाही केल्या, कोणतीही कृती नाही केल्या, आपण जे काही ठरवलंय त्याला प्रत्यक्षात आपण उतरलंच नाही, तर मात्र आपलं जे काही ध्येय आहे ते सिद्ध पूर्णत्वास जाऊ शकणार नाही किंवा ते प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. त्याच्यामुळं ज्या काही आपण गोल ठेवतो, जे काही आपण ध्येय निश्चित करतो, त्या ध्येयानुसार आपल्याला आपल्या कृती सुद्धा प्रत्यक्षात उतरविणं गरजेचं असते. पुढचा पॅराग्राफ काय सांगतो बघा. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ऍसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. इल्युमिनेट या ठिकाणी दिलेलं आहे बघा, एनलाइटन, प्रकाशमान करणे आपण असं म्हणू शकतो. की ध्येय निश्चित करताना दोन गोष्टी, दोन पैलू आपल्याला लक्षात घेतले पाहिजे, ठेवले पाहिजे. पहिली म्हणजे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, की सेन्स म्हणजे कल्पकतेची समज किंवा नवनिर्मित क्षमतेची जाणीव आपल्या अंगी असली पाहिजे. आणि ध्येयाचा, आपण जे काही ध्येय ठरवतो त्या ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी आपली पहिली पायरी, आपली पहिली स्टेप्स, हे दोन पैलू ध्येय निश्चित करताना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढं गोल्स पुट ऍट द हेम ऑफ लाईफ, ऍट द हेम ऑफ लाईफ इन चार्ज ऑफ, याला तर ऍट द हेम ऑफ म्हणजे इन चार्ज ऑफ म्हणजे सूत्र एखादे हातात घेणे. गोल पुट्स ऍट द हेम ऑफ लाईफ, pursuing them acknowledges a better future situation. ध्येयामुळे काय होते, आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे आपण हाती घेऊ शकतो आणि त्याच ध्येयाचा, त्याच सूत्रांचा पाठलाग केल्यामुळे आपल्या समोर एक उज्ज्वल असं भविष्य आपल्याला दिसते किंवा आपल्याला एका उज्ज्वल अशा चांगल्या भविष्याची आपल्याला शाश्वती मिळते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. तर जर ध्येय जर आपल्या समोर नसेल, तर जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ध्येय सेट केलं नाही, ठरवलं नाही, तर की तुमचा ध्येयाविना जो प्रवास असतो, ध्येयाविना जो तुम्ही जीवन जगत असता, ते ध्येयाविना जीवन म्हणजेच अंतिम ठिकाणाशिवाय केलेला प्रवास. लाईफ विदाउट अ गोल इज जस्ट लाईक अ जर्नी विदाउट अ डेस्टिनेशन, असं म्हटलेलं आहे बघा कोणीतरी. की आपल्या जीवनात जर ध्येयच नसेल आणि जर आपण विना ध्येयाचं जीवन जगत असो, तर ते जीवन म्हणजे कसं आहे, आपण प्रवासाला सुरुवात केलीये पण त्या प्रवासाचं अंतिम ठिकाणच आपल्याला काय माहिती नाही, म्हणजे तो दिशाहीन प्रवास आहे. त्या प्रवासात कोणतंही ध्येय नाही, कोणतंही एक आपलं डेस्टिनेशन नाही. अगदी अशाच प्रकारचं आहे की आपण काय केलं पाहिजे, ध्येय जर आपण समोर जर ठेवलं तर आपली आयुष्याची जी गाडी आहे ती अगदी रुळावरून सरळ जाते. आपली जी जीवनरूपी जी नौका आहे इकडे तिकडे कुठे
न भटकता न भरकटता दिशाहीन न होता अगदी ती काय होते सुरळीत अशा मार्गावरून मार्गक्रमण करते. पुढं सेटिंग गोल्स मे अपीअर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणं वरकरणी जरी आपल्याला सोपं वाटत असलं तरी कित्येक लोकांसाठी हे अतिशय आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ गोल्स. की ध्येय ठरवताना आपल्याला एकाच गोष्टीची भीती वाटते आणि ती म्हणजे कोणती हो? फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती. आणि जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ध्येयच नाही ठरवलं तर मात्र तुम्हाला अशा प्रकारची अपयशाची भीती काय करता येते? टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि शेवटी आयुष्यात काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, ज्यानं त्यानंच ठरवायचं असते. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. की एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर आपण 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबला पाहिजे असं काही तज्ञ लोक सुचवतात. आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ह्या 5 पायऱ्या अवलंब केला पाहिजे. मग त्या 5 पायऱ्या कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग that helps people reach success. स्मार्ट गोल म्हणजे एक प्रकारचं स्मार्ट चांगल्या प्रकारचे ध्येय आहे. एक स्मार्ट ध्येय म्हणजे काय असते? आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक प्रकारची विचार पद्धती आहे, एक प्रकारची ती विचारसरणी आहे, एक मेथोडॉलॉजी आहे that help us so many people to achieve their success. Smart stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. आपण सुरुवातीला बघा अॅक्रोस्टिक आपल्याला 8वीला सुद्धा होतं बघा की एखाद्या शब्दाच्या प्रत्येक अक्षरापासून एक नवीन ऍडजेक्टिव्ह तयार करणं सुरुवातीला आहे बघा आपलं वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीज मध्ये. तर या स्मार्ट मधल्या प्रत्येक अक्षरापासून एक नवीन शब्द तयार झालेला आहे बघा, त्याला आपण काय म्हणतो? अॅक्रोस्टिक म्हणतो. की स्मार्ट म्हणजे त्यातलं जे एस आहे, एस पासून स्पेसिफिक त्याला आपण विशिष्ट म्हणतो. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा, अचिएबल प्राप्त करण्याजोगा, रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाइम बाउंड म्हणजे काल मर्यादित. स्मार्ट गोल्स म्हणजे काय? आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणारी एक प्रकारची एक विचारधारा, एक प्रकारची विचार पद्धती आहे. तर हे जे स्मार्ट मधले जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे 5 स्टेप अप्रोच आहे तो आपण आता काय करणार आहोत? हे करणार आहोत म्हणजे त्याला आता डिटेल मध्ये पुढे जाणार आहोत. तर स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिकचा त्या ठिकाणी गाईडलाईन और हेडिंग एक काही पण मार्गदर्शक तत्व असं किंवा सूची देखील असं म्हणू शकतो. ती अशी आहे. तर पहिली बघा स्पेसिफिक, याला आपण काय म्हणतो की स्पेसिफिक म्हणजे काय? विशिष्ट. या ठिकाणी निश्चित तपशील असलेली एक सूची. इन्व्हॉल्व याच्यामध्ये मग कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो? इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट. मग यामध्ये काय केलं जातं की सुधारणा करण्यासाठी आपण जे काही आपल्या उणीवा आहेत त्यात सुधारणा करण्यासाठी विशिष्ट अशा क्षेत्राचा, गोष्टीचा याच्यामध्ये पहिल्यांदा शोध घेतला जातो. म्हणजे आपल्यामध्ये ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवा शोधल्या जातात. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल्स कॅन बी. आणि याच्यामध्ये सुधारणा करण्यामध्ये आपलं जेवढं क्षेत्र मोठं असतं, जेवढं नेमकं असतं तितक्या उत्तम प्रकारे एखाद्या व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकतं. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स म्हणजे मापदंड अँड वर्क्स टुवर्ड द गोल. आणि ह्यामुळे काय होतं की आपल्या ध्येयाचे मापदंड ठरवणं आणि त्यानुसारच ध्येयाकडे वाटचाल करणं आपल्याला अतिशय सोपं जातं. सो यासाठी एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. काय दिलं? फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. आपल्याला एक उदाहरण दिलंय की एखादं घर बांधताना किती क्षमतेचं घर हवं आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी ठरूनच आपण घर बांधायला सुरुवात केली पाहिजे.
तर या ठिकाणी त्या उदाहरणाचा दाखला देऊन आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्वनियोजितच केल्या पाहिजे. म्हणजे घराला आपल्याला केवढ्या क्षमतेचं घर हवंय, किती खोल्या हव्यात आपल्याला, किती माळे आपल्याला बांधायचे आहेत आणि हा बांधण्यासाठी किती कालावधी लागतील, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच ठरवणं गरजेचं असते. पुढं मेझरेबल. मेझरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे काय हो, तर या ठिकाणी आपले जे ध्येय आहेत ते आपण काय केले, आपल्याला मोजता येण्या पाहिजे, आपल्याला त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे. म्हणजे आपण कुठपर्यंत गेलो, आपल्या जे प्रगतीचं जे काही मोजमाप आहे ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. की ध्येयाचं परिमाण निश्चित केलं तर आपल्या झालेल्या प्रगतीचं मापन करणं, ती मोजणं आपल्याला शक्य होतं किंवा आपल्याला त्यासाठी विशिष्ट असे मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance without the goal period includes areas to influence. Benchmarks या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. Standard by which something can be measured. आपण ज्याला काय म्हणू शकतो, मानक असं म्हणू शकतो. ध्येयाचं जे परिमाण निश्चित केलं तर प्रगतीचं मापन करण्याचे, आपले प्रोग्रेस काउंट करण्यासाठी आपल्याला विशिष्ट मार्ग काय करता येतात, आखता येतात. आणि त्यामुळे काय होतं की ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीत कामगिरी मानक ठरवता येतात आणि तसेच त्यामध्ये ज्या काही आपल्याला सुधारणा करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या देखील आपल्याला शोधणं अगदी सोपं जातं. त्यासाठी म्हणजे आपण आपल्या प्रगतीचं जे काही मोजमाप करतो, मग आपण आपल्या प्रगतीचं मोजमाप करताना एक गोष्ट आपल्याला एक खूप चुकती, म्हणजे काय की त्या आपण आपली प्रोग्रेस होताना आपल्याला आणखी कोणत्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्याच्या चान्सेस आहेत, कुठं आपल्याला स्वतःला आणखी जास्त चांगल्या प्रकारे सुधारता येतील किंवा झालेल्या चुका पुन्हा त्या टाळता येतील. की व्हाईल प्लेइंग football, one's exactly road and position has to be clearly defined. त्यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण दिले की फुटबॉल खेळताना एखाद्या खेळाडूची भूमिका व त्याची मैदानावरची जी जागा आहे काय झाली पाहिजे, निश्चित अगोदरच ठरवली पाहिजे, नाहीतर नंतर गोंधळ होऊ शकतो खेळताना. ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच डिसाइड झाल्या पाहिजे. अचिव्हेबल म्हणजे प्राप्त, साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. जे काही आपण गोल्स ठरवलेले आहेत, सेट केलेला आहे की ठराविक तो आपल्याला डेझिग्नेटेड म्हणजे ठरवलेल्या कालमर्यादेमध्ये आपल्याला तो पूर्ण करता आला पाहिजे. मग आपण असेच ध्येय ठरवले पाहिजे की जी विशिष्ट अशा कालमर्यादेमध्ये किंवा कालावधीमध्ये आपल्याला ते पूर्ण करता येतील. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. की अशी जी मोठी विस्तृत ध्येय आहेत ती पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे ते काम करतात. जर आपण जे काही आपण ध्येय ठरवतो, ध्येय अशा प्रकारची जी मोठी ध्येय आहे, मोठी ध्येय म्हणजे की एका मोठ्या यशाकडे नेण्याची ज्या काही पायऱ्या असतात त्या पायऱ्यांचं ते छोटी ध्येय काय करतात, एक प्रकारचं काम करतात आणि त्यांच्यामुळेच आपलं पुढं जे काही आपले भविष्य आहे, आपलं जे काही करिअर आहे, आपली कारकीर्द काय होऊ शकते, ठरू शकते. ऍज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन द फ्युचर. की एक विद्यार्थी म्हणून आपण कदाचित राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकणार नाही, परंतु आपण काय करू शकतो, एक विद्यार्थी म्हणून कदाचित आपण तिथपर्यंत पोहोचण्याची आशा तर निश्चितच काय करू शकतो, बाळगू शकतो. एक विद्यार्थी म्हणून जरी आपल्याला आता जरी शक्य नसेल एक राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनणं, पण निश्चितच आपण भविष्यामध्ये मात्र तिथपर्यंत जाण्याची आशा आकांक्षा मात्र निश्चितच धरू शकतो. पुढचे स्टेप्स आहे रिअलिस्टिक.
it is important to create goals that are within one's current skill or set or area of expertise. गोल ठरवताना एक आणखी एक गोष्ट महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे काय की आपल्याला जे काही कौशल्य अवगत आहेत, आपण ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहोत, ज्या आपल्याला आपण करता येत असलेल्या गोष्टीमध्येच आपल्या क्षमतेप्रमाणेच आपण आपले ध्येय निश्चित करणं गरजेचं असतं. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत होण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, म्हणून अगदी कमी वेळामध्ये आपण एक्सपर्ट, एक तज्ञ होण्याची अपेक्षा करणं हे पूर्णतः अवास्तव आहे, कल्पनेला धरून नाही. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. की जर आपण वास्तववादी दृष्टिकोन ठेवला, म्हणजे कोणत्याही कल्पनेच्या जगामध्ये न रमता वास्तववादी दृष्टिकोन जर ठेवला, तर आपलं ध्येय साध्य करणं आपल्याला ते अतिशय सहज शक्य होतं. इफ डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक, इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल्स परहॅप्स लॅक्स रिअलिझम. तर जर आपण बचावात्मक पवित्रा घेतला, आपल्यामध्ये धडाडी नाही, एखादी अग्रेसिव्हपणे, आक्रमकपणे एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याचं आपल्यामध्ये जर सामर्थ्य नाही, तर मात्र अशा प्रकारची जी ध्येय असतात ती वास्तववादी नसतात. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. Adhere म्हणजे काय? बाइंड, अगदी चिटकून राहणे, की आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये आपल्या ध्येयाचं चित्र अगदी स्पष्ट असायला हवं आणि त्याच क्षमतेनं आपण त्या ध्येयाला चिटकून अगदी चिकाटीने ते पूर्णत्वाकडे सुद्धा नेण्याची ताकद आपल्यामध्ये, क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि शेवटची ऍक्शन टाइम बाउंड. टाइम बाउंड म्हणजे काय? तर कालमर्यादित. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. प्रत्येक ध्येयासाठी वेळेची मर्यादा निश्चित करणं गरजेचं आहे, ज्यामुळे काय होतं की आपण आपल्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्याला आपल्या जबाबदारीची अधिक सातत्याने जाणीव ठेवण्यास त्यामुळे मदत होते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन, कन्सिस्टंट म्हणजे स्टडी, अगदी सातत्याने, इट नेवर बिकम्स अ रियालिटी. इट मे बी एक्सरसाइज, डाएट and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. तर काय होते की यासाठी देखील आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. काय? विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम अ रियालिटी. की आपल्या जे काही आपल्याला गोष्ट करायची त्याच्यामध्ये आपल्याला वेळेची कालमर्यादा बाळगली पाहिजे, त्याशिवाय मात्र आपण भरकटू शकतो. इट मे बी एक्सरसाइज. जर आपल्याला सपोज जर आपल्याला समजा जर आपल्याला एक वजन कमी करायचंय, तर वजन कमी करायचं असले तर आपल्याला काय करायचंय ते आपल्याला माहिती असायला हवं. त्यासाठी आपण काही सातत्यपूर्ण अशा कृती केल्या पाहिजे आणि सातत्यपूर्ण कृती केल्या तर अपेक्षित परिणाम मिळणं आपल्याला शक्य होतं. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो, की अगदी स्ट्रेस फ्री लाईफ म्हणजे तणावविरहित विचार असू द्या, कोणत्याही प्रकारच्या मनाची द्विधावस्था न होऊ देता, मनामध्ये कसल्याही प्रकारची शंका, उदासीनता न बाळगता, जर आपण ठरवलेल्या मुदतीत आपण ठरवलेल्या सर्व गोष्टीचं काटेकोरपणे जर पालन केलं तर आपण प्रत्येक गोष्ट अचीव करू शकतो. की वजन कमी करताना म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या गोष्टीची एक चित्र स्पष्ट आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढं vision, wishes, intentions and dreams are all valuable. सर्वच ध्येय दृष्टी, विजन म्हणजे इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे उद्देश आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्न, ही मित्रांनो आपल्यासाठी अतिशय मौल्यवान असतात. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. तर ते काय करतात, त्यांच्यामुळं आपल्या कल्पना शक्ती आपली जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठे पोहोचायचंय, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळते. We in order to get there, however,
वी नीड टू ब्रिंग लाईफ इन इमेजेस डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ म्हणजे काय? रिअल, प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारात. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट टू कॅरी आउट म्हणजे पुढे चालू ठेवणे. आवर स्ट्रॅटेजीज, प्लॅन ऑफ ऍक्शन, आपण ज्या काही प्लॅन आहे, आपल्या ज्या काही योजना आहेत त्या एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. की तेथे पोहोचण्यासाठी आपल्या मनामधल्या ज्या काही प्रतिमा आहेत त्या प्रतिमा आपल्याला व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला धोरण देखील आखता आली पाहिजेत. इफ वी लाईफ इज, तर पुढे आपल्याला काय उदाहरण दिलं की द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि तिचं प्रमाण यांचा त्या निष्पत्तीवर, त्यांच्यावर काय होतो? परिणाम होत असतो. यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा की लाईफ इज समथिंग लाईक अ टेम्पेट. हे जीवन कसं एखाद्या तुतारीसारखं आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. की तुतारीमध्ये जर आपण हवाच फुंकली नाही तर त्यातून कसल्याही प्रकारचा आवाज बाहेर येणार नाही. म्हणूनच आपल्या मनामध्ये ज्या काही आपल्या ध्येयाच्या प्रतिमा आहेत त्या आपण व्यावहारिक पातळीवर प्रत्यक्षात उतरविल्या पाहिजे, त्यानुसार कृती केल्या पाहिजेत. तरच आपल्याला जे काही निश्चित जे काही आपण परिणाम काय होतात आपल्याला प्राप्त होतात. नाहीतर आपलं ध्येय, अगदी ध्येय हे मनामध्येच राहून जातं, प्रत्यक्षात मात्र काही बी येत नाही. पुढे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगतात बघा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस, यश म्हणजे काय हो? एक प्रकारे अंधारातून केलेली वाटचाल. बघा लेखकाने उपमा काय दिली आहे की यश म्हणजे एक प्रकारची अंधारातून केलेली वाटचाल होय. फाइंडिंग द राईट फुटिंग, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. की यश म्हणजे काय? एक प्रकारची अंधारातून केलेली वाटचाल आहे. योग्य पाऊलवाट शोधणे आणि योग्य ती कौशल्य, मास्टरिंग द स्किल्स म्हणजे काय हो? एखाद्या कौशल्यावर प्रावीण्य मिळवणे, प्रभुत्व प्राप्त करणे आणि पुढे वाटचाल चालू ठेवणे. या गोष्टी आपण येणाऱ्या आपल्या समोर ज्या काही समस्या येतात त्यांना कशा प्रकारे सामोरे जातो, त्यांना कशा प्रकारे हाताळतो, ह्यावर सगळं अवलंबून असतं. की फाइंडिंग द राईट फुटिंग, योग्य ती पाऊलवाट, योग्य ती वाट काय करणे? शोधणे. योग्य ती कौशल्य हस्तगत करणे आणि त्यानुसारच पुढं वाटचाल करणे आणि त्या म्हणजे वाटचाल करताना ज्या काही समस्या येतात त्यांना कशा प्रकारे आपण काय करतो? हाताळतो. ह्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम where we are to where we want to be is to find the footing of our next step. की पुढे काय सांगतात की जिथे आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुढील आपलं प्रत्येक पाऊल योग्य दिशेला आपण टाकलं पाहिजे. की आपण जिथे आहोत आणि आपल्याला जिथं आहोत आणि जिथून आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचंय, मग त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय त्या दिशेत, जिथं पोहोचायचे त्या दिशेने आपल्याला ती पावलं अगदी योग्य प्रकारे टाकता आली पाहिजेत. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट क्रॅक. सर्वात महत्वाचं की आपण जेव्हा आपल्या ध्येयाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकतो तेव्हा ते पुढचं आपण उचललेलं जे प्रत्येक पुढचं जे पाऊल आहे ते आपण काय केलं पाहिजे? अगदी न डगमगता टाकलं पाहिजे आणि आपल्याला ते भरभक्कम असा आधार देणार पाहिजे. आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची त्याबाबत शंका नसायला हवी आहे आणि आपण जे काही पुढचं पाऊल उचलतो ते पाऊल अगदी न डगमगता आपण ते उचलायला हवं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणूनच आपण स्मार्ट दिसण्यापेक्षा स्मार्ट बनणं कधीही चांगलं. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला
हा पाठ अतिशय चांगल्या प्रकारे समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.